की आपल्याला जेव्हा आपण कुठे वाजवायला येतो तेव्हा आपल्याला नाश्त्याला वडापाव भेटत होता की इकडे आपण हॉटेल सिद्धी सिद्धी पोळी भाजी केंद्रामध्ये आपण भाजी पोळी खाऊया. काय बोलतो तुमचं काय म्हणणं आहे? हॉटेल सिद्धी सिद्धी पोळी भाजी तुझ्याकडून ना? हां, तुझ्याकडून ना? ब्लॉग बंद कर पहिले. कशाला ब्लॉग बंद कर त्याला. तर नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं स्वागत करतो परत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपल्याला हे गणपती विसर्जनचा शो आहे. तर तुम्हाला हे आजचा आपला थंबनेल वगैरे बघून तर समजलंच असेल की आज आपल्याला एकविरा बीट्सचा शो आहे. एकविरा बीट्सचा कल्याणचाच ग्रुप आहे आपल्या इथला गणेशनगरमधला. तर आता माझा एक मित्र येतोय, मी थांबलो त्यासाठी. आपल्याला 4चा टाईम होता, आता 4 वाजले ते ऑलमोस्ट. 4चा टाईम होता, आता मित्र येतोय. त्याला घेतलं आज आपण व्हिडिओ वगैरे काढायला. तो येतोय, मग तो आल्यावरती निघू, मग आपण तिकडे त्यांच्या गाड्यावरतीच जाऊन भेटू. चला, आपण ब्लॉग पूर्ण बघा, लय भारी होईल. A few moments later. तिथं पोहोचलोय आपण. हा बघा, सिद्धेश आज आपल्यासोबत व्हिडिओ वगैरे काढायला. तर आता रिक्षा आला. तर रिक्षा इथं उभी होती, साईडला पोरं नव्हती आली सगळे. आता रिक्षा काढतात, आता पोरं पण तिकडं आहेत. पण पोचलो इथं गणेशनगरला. बघा, हा सिद्धेश आहे. इथं बघू आपण कोण कोण आहे. सत्या आहे, अजून काका आहे. इथं पण जाऊ आपण. ओम साई, जय साई. सत्या काय बोलतो बोला. काका आहे, इथं सामान वगैरे काढतोय सगळं आपण. हे रोटो गाणं वाजून नको नको. नको रे बाबा, तो येऊन रडल परत. हे नाही ते नाही, सेल संपवले या लोकांनी, हे ते. चला, सगळं सामान वगैरे काढून भेटतो तुम्हाला. तर आपण पोचलो इथं लोकेशनला. इथं रिक्षा आहे. आधी आपल्यासोबत कीबोर्डला. आजची टीम बघू आपण. जयादादा ताशाला, हा फोनला, हा कीबोर्डला, हा रिक्षाला आहे. अजून बघू कोण कोण आहे. मी नाही, असंच आहे बघायला. आज दादा काय वाजवणार आहे तू? बघू आता जे भेटेल ते वाजू. हा गौरव दादा. आणि के दादा काय वाजवणार आहे? येते आम्हाला जे गरिबांना ते वाजवत. भाई तू मास्तर आहे यार. माझा एक आक्षेप आहे. तू काय वाजवणार आहे? ते वाजवायचं आपण नंतर बघूया. आक्षेप आहे माझा एक की आपल्याला जेव्हा आपण कुठे वाजवायला येतो तेव्हा आपल्याला नाश्त्याला वडापाव भेटत होता की इकडे आपण हॉटेल सिद्धी सिद्धी पोळी भाजी केंद्रामध्ये आपण भाजी पोळी खाऊया. काय बोलतो तुमचं काय म्हणणं आहे? हॉटेल सिद्धी सिद्धी पोळी भाजी तुझ्याकडून ना? हां, तुझ्याकडून ना? ब्लॉग बंद कर पहिले. कशाला ब्लॉग बंद कर? त्याला बोलतो ना पेमेंट पाठवून द्या आधीचा म्हणून. हा हे बघ, मी बोलतो आपण दोघं नको जाऊया, उपासमार करूया. तूच बोलला जाऊ तिकडं. नको. अरे काय करणार?
आपला फोन आहे आला फोन सगळं. आला फोन आला महत्वाचा फोन आहे. गेला तिकडा. हा काय चिलवणार नाही रे, कंजूस आहे हो. बघू आता सामान वगैरे इथे या बिल्डिंग मध्ये शो आहे आपला. बिल्डिंगचं नाव दिसत पण नाही इथून. हो, श्रीराम कॉम्प्लेक्स इथं विषय आहे. बघू आता सामान वगैरे सेटअप कुठं लावायचं. स्टँडिंग शो आहे, तुम्हाला भेटतो सगळा सेटअप वगैरे लावा. आपला सगळा सेटअप वगैरे करून झाला आहे. हे बघा जोरात आहे, सगळं सेटअप करून झालं. 2 रोटो आहेत, एक ताप आहे, 2 जोडी बेस आहे. याची फाचाडगिरी बघू. आधी काहीतरी पॅटर्न मार काहीतरी. काय 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 करायचं. बघू आता कधी चालू करायचं काय विषय. सगळे काय बरोबर आहे भाई. शिकव रे, शिकव. बघू इथं रिक्षात काय चालू आहे आपण बघूया. हे इथं रिक्षात काय माहिती काय चालू आहे. कनेक्शन सत्यादा मी टाकणार या. खरं मजाक नाही करायचं, मी टाकणार आहे. समोर हा टाक. शिवसेना आलू बिका आधा कांदा. हा बोल काय. शिवसेना आलू बिका हे ना बिका आता कांदा. ऑर्डर काय चालू नाही झाली, झाला इथं आमचा वांदा. आता हे नाही टाकलं. ए लोकांच्या काट्याशी मस्ती नको रे करू. हे बघा आता हे आलू जपानवरून आणले आणि हे आलू कोरियावरून. समजून जावा का ते. जपानचे कसे हे असतात एकदम, समजलं ना बोलायचं अर्थ. ए जपान सॉरी, शांती घे जरा, शांती घे. अरे बापरे, आपला भाऊ आला इथं. हा बघा ड्रमर आलाय, ड्रमर सर्वात मोठा. दादा तो कुठं आहे हॅरी. मला बोललो मैताला गेलाय म्हणून येतो म्हणून. काय माहिती मी त्याला गेला नाही. गेला असेल भेटायला. समजून जावा आता. ब्लॉग चालू आहे, आम तुला सांगतो नंतर ना ते सगळं पोल निघून जाईल माझी. आलू हे बघा हा दुसरा आता. त्याला बघून घाबरशाल तुम्ही, म्हणून असं झूम करून दाखवते. त्याला बघू आता तिकडं कनेक्शनचं काम चालू आहे. कनेक्शन वगैरे झाल्यानंतर बघू किती वाजता चालू करायचं काय. 2,000 years later.
तर आता झालाय पॅकअप आपला. हे दोघं पण आलेत. हॅरी, या दोघांना तर तुम्ही ओळखतच असाल. पॅकअप झाला. मी इथे दुकानात गेलतो जरा. तुला एवढी घाई लागली जायची? आता बंद करेल. ठीक आहे ना. अरे गाडी नाही इथं. अरे माझी गाडी इकडेच आहे ना बाबा. हा, मग मला चावी देऊन जा. हे बघा, जया दादा. झाली का ऑर्डर? हो भाऊ, झाली ऑर्डर. ऑर्डर झाली. हो भाऊ, कशी झाली. वाजवली ऑर्डर? हातानी भाऊ. अरे एक नंबर आहे बा हा रोटो प्लेअर आपला. अरे इथं तर बघ. हा, आता बघ. लाजतो थोडा. तिकडं पॅकअपचं काम चालू आहे सगळं. चला, आजच्या ऑर्गनायझरला भेटू आपण. ए हट रे, हट. तुझं काय पण आता पेमेंट पाहिजे भाई. दे ना भाई. बक्कल नाही, बक्कल विक्कल जेवढा माझा आहे तेवढाच आहे सगळ्यांचा. हा चालेल भाई, बस का. 50 रुपये देतो का? ए साहिल येतोय की नाही हा? तो गेला कोलशेवाडीत. एक मिनिटाचा ब्लॉग आहे. हो, काय बोलते? अरे त्यांनी काहीतरी बनवायला दिलं तर दुकान बंद होईल म्हणून बारकोड पाठवा, आम्ही तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करू. ऑनलाईन कराल का? बारकोड नाही रे, QR कोड. पार्टीने आम्हाला ऑनलाईन दिले. अशा प्रकारे तुमचं ऑनलाईन पेमेंट तुम्हाला येण्यात जाईल. बारकोड पाठवा. भाई शो कसा वाजला आजचा? सगळं आलं सांगितलं. हा, सामानले पुढले युनिटले उडाले. याला आज काय झालं तर काय माहिती. झोप आलती आणि बंद कर. बोलतो बोर्ड दुखतोय, वाजव बोटं वाजव. दुखत नाही, कंबर दुखत होती उभं राहून. तुम्हाला लोकांना कीबोर्ड वाल्याची व्यवस्था करता येत नाही. पण जाऊ दे भाई, आज कॉलला गाडी कशी आली? कीबोर्ड वाल्याची व्यवस्था आम्ही इकडे दाखवू जरा. कीबोर्ड वाल्याची व्यवस्था कोण करत नाही. कीबोर्ड वाल्यांचा आक्षेप आहे. या कमिटी, आम्ही कीबोर्ड वाल्यांची एक कमिटी घेणार आहे. त्या कमिटीमध्ये सगळे नियम सर्रास लागू असणार. टाइम वाढला, पेमेंट वाढलं. मग तुला घरी बसायला लागेल. इथं सामान वगैरे सगळं पॅकअप झाला आपला. इथं गौरव दादा पण बसला. आपण भेटू गौरव दादाला. आता शो कसा वाजला आजचा? एक नंबर. अनिकेत दादा, दादा शो कसा वाजला आता? एकदम एक नंबर वाटला. तुम्ही पण चांगला आम्हाला साथ दिली. तुम्हाला पेमेंट आम्ही ऑनलाईन करून देऊ. तू पेमेंटचा नाही, तू पेमेंटचा कशा? हा मान्य आहे भाई, मान्य आहे. तुझ्याकडे खूप बंडल आलाय. बघा बघा, तो मेहनत करतोय. आता बाकी इकडे पण कुठे जाईल ना, तुमच्याकडे कुठे आला वाजवला, कोणत्या पण ग्रुपवाला कोण बघत असेल तर ह्याला स्टँड उचलायचं काम द्या. टाकली रिक्षा. रिक्षा भरायचं काम चालू आहे. इथं लोगो आहे ना रिक्षाच्या वर. चला आता पॅकअप करतो सगळा, बघू कसं काय ते. तर आले सगळं आपलं सामान वगैरे बरं आहे बघा. इथं रिक्षात सामान भरले. रिक्षा निघतात आता. आता दुसरी रिक्षा आहे. हा, अजून काय काय फेकून मारशील? हे बघा इथं सगळं पॅकअप झालंय. पोरं निघतायत. मला पण हा ब्लॉग आता इथंच एंड करतो, कारण की इथून मी काहीतरी बाहेर चाललोय. तर आपलं वेगळं काम आहे ते तुम्हाला. हा ब्लॉग इथंच एंड करतो. नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला ब्लॉग, कसा वाजलाय बेंजो. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.